हार्दिक स्वागत आपण व्यक्त करूया पंचांच्या प्रमुख भूमिकेत आज मात्र या ठिकाणी पाहणार आहोत सचिन दादा गुडमॅन फ्रॉम रोहिंजन आणि आमचे मनोज दादा पवार उत्तर शिव. सलामीची दिग्गज फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करत असताना दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. A1 जोडी धर्मवीर आणि कर्मवीर जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय चेसिंग कंपल्सरी असेल पहा. चला स्पर्धेची नियमावली आहे. नियम क्रमांक 1 पंचांचा निर्णय अंतिम निर्णय मानला जाईल. नियम क्रमांक 2 पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तो संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल. आणि मात्र स्पर्धेची स्ट्रिक्टली नियमावली असणार आहे. नियम क्रमांक 3 कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेची नियमावली असणार आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाजाने मैदानामध्ये न थांबता त्याने सरळ खेळाडू कक्षाकडे खऱ्या अर्थाने प्रस्थान करायचे आहे आणि नवीन फलंदाजाने लगेचच मैदानामध्ये दाखल व्हायचे आहे. चला ओ टू साईराजे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. प्रणव आणि प्रतीक पाटील सलामीची धर्मवीर आणि कर्मवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते. आमचे धीरज पाटील मॅचचा आनंद घेत असतील त्यांचं मनपूर्वक कार्तिक स्वागत आहे. धीरज मोस्ट वेलकम स्वागत आहे आपलं देखील. यस नक्कीच का प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं असतील पहा. टाइम आपण अलर्ट करायचं आहे. पंच टाइम अलर्ट असेल पहा. पहिला चेंडू पडल्यानंतर काउंट डाऊन इथे आपण मात्र इथं चालू करणार आहोत. तेजस ठाकूर सलामीचा गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिला षटक. सामना 5 षटकांचा असेल. 2 षटक पॉवर प्ले मध्ये असणार. पहिला षटक P1 मध्ये घेऊन येतील गोलंदाज तेज तरार गोलंदाज आपण तेजस ठाकूरला आपण पाहू शकता. यस पंचांचा ग्रीन सिग्नल प्रारंभ करूया शुभारंभ. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू घेऊन येतील गोलंदाजच्या मार्क वरती तेजस स्ट्राइक एंड वरती सलामीवीर फलंदाज आपण या ठिकाणी बघतो प्रतीक पाटील. स्क्वेअर लेगला पहा तो टेम्पो आहे. पिकअप चालक मालकाला विनंती करतोय आपण तो टेम्पो त्या ठिकाणी बाहेर काढायचा आहे प्लीज. या विरुद्ध एक्स्ट्रा कव्हर मध्ये थोडंसं फंबल क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहिलं. चांगला चेंडू सन्मान दिला होता. ड्राईव्ह केला होता प्रतीकनं. 2 धावा इथे अंकित केल्या झाली. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. P1 मध्ये जबरदस्त खेळ करण्यासाठी ही जोडी मात्र गणली जाते. प्रतीक पाटील आणि प्रणव पाटील. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर असताना तेजस षटक क्रमांक पहिला आणि दुसरा चेंडू घेऊन येतील या ठिकाणी तेजस. षटकातील दुसरा चेंडू गोलंदाज तयार. यावेळी साधारणतः काळपे चेंडू चाललाय. ऑन साइड मध्ये ड्राईव्ह करतात चेंडूला. त्या ठिकाणी मात्र एकच धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 3. संत आणि सावध सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्राइक एंड वरती ज्या खेळाडूंना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली एक नवीन वलक एक छाप निर्माण केली तो फलंदाज आपण या ठिकाणी तो प्रणव पाटील. भरपूर अनुभव आहे दांडगा अनुभव आहे परंतु पाहूया गोलंदाज देखील तेच खतरनाक गोलंदाजी करण्यासाठी गणला जातो. नेक्स्ट बॉल स्विचिटचा अस्त्र यावेळी हो जबरदस्त क्षेत्ररक्षण क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहिलं. A1 क्वालिटीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं. क्षेत्ररक्षक होते धीरज ठाकूर क्या बात आहे. नक्कीच चौकार वाचूला मी बनेन. जबरदस्त कार्यार्थानं पाहतो क्षेत्ररक्षण नक्कीच गोलंदाजीचे नक्कीच आरशाप्रमाणे ते काम करत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर असताना ते सुरुवात आपण पाहिली तर सिंगल आणि डबल होते जास्तीत जास्त लक्ष ते केंद्रित केलं जातोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू तेजस यांच्या षटकातील पुढील चेंडू गोलंदाज तयार. ऑन साइडला जबरदस्त तडाखा. चेंडू जाईल तितकीच लांबी आणि तितकाच अंतर. 1 बाउन्स आउट ऑफ द पार. षटकार. आपण सारे जाऊ सामने बघायला सामने बघायला. साक्षी स्टार चषक ठेवलाय धानसरे गावाला. साक्षी स्टार चषक ठेवलाय धानसरे गावाला. बघा एखादा चेंडू हरवला अथवा चेंडू खराब झाला तर त्या तुम्हाला पुन्हा एकदा नवीन चेंडूचाच वापर केला जाणार आहे. षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या 10 कदम 10 धावा 10 फलकावरती. षटक क्रमांक पहिला आणि चेंडू फेकून झाले षटकात एकूण 4 चेंडू मध्ये तब्बल धावसंख्येचा आपण पाहिलं तर 10 धावा 10 फलकावरती. जबरदस्त सुरुवात मी वक्तव्य केलं होतं. नक्कीच प्रतीकच्या बॅट्समधून आलेला दमदार शानदार आणि रुबाबदार षटकार. तेजस गोलंदाजीसाठी सज्ज. षटकातील पुढील चेंडू
डान्सिंग डाऊन केला वॉट अ शॉट चेंडू साईल लॉंग ऑफ रिझन मध्ये वन बाउन्स आउट ऑफ द पार 4 रन. प्रेक्षकांची झाली या गर्दी चौकार षटकार बघायला या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धानसरे गावाला आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो एकूण धावसंख्या 14 वरती. जबरदस्त P1 मध्ये षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज इथे आपण पाहतो तेजस यांच्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक वरती प्रतीक. वन्स अगेन पुन्हा एकदा चेंडू जातो डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत येतील वागतील उचलतील फेकतील तत्पूर्वी इथे एकच धाव. एका धावच्या बरोबरीने षटक क्रमांक पहिल्याचा खेळ इथे समाप्त होते. एकूण धावसंख्या 10 फलकावरती. रोहिंजन संघ ब जाऊन पोहोचतो एकूण धावसंख्या 15 वरती. 6260 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस 6260 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस चार बांगड्यावाला ओडीवाला सतीश भाई आणि BMW गाडीवाला सतीश भाई. थँक्स डीजे ओम साई रोंजण. खास करून सागर आणि प्रवीणचं कौतुक करावं लागेल. उत्तम साऊंड सिस्टीम आज त्यांच्या माध्यमातून त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. सन्मान्य राहुल पाटील दैसर आणि दिलीप पाटील रोंजण यांचं इथे आगमन झालेलं आहे. साक्षी स्टार चषक क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की प्रत्येक टीमसाठी एक रिव्ह्यू असणार आहे. वाईटसाठी आणि बिमरसाठी. ऋतिक म्हात्रे P2 मध्ये कामगिरी करण्यासाठी सज्ज असतील. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ इथे समाप्त झालाय. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 15. चांगली सुरुवात बेधडक सुरुवात मी बनेन कारण आपण या ठिकाणी पाहिलात तर अतिशय चांगली फलंदाजी करत असताना प्रतीक पाटील एक षटकार आणि चौकाराच्या बरोबरीने चांगला खेळ 14 धावसंख्येवरती खेळत असताना एक चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करत असताना प्रतीक पाटील स्ट्राईकवरती देखील प्रतीक. आता गोलंदाजच्या मार्कवरती P2 मध्ये ऋतिक म्हात्रेचा इथे अस्त्र बाहेर काढल्यात. जबरदस्त गोलंदाजी इथे करावी लागेल P2 मध्ये. क्षेत्ररक्षण आता मात्र 3 क्षेत्ररक्षक 30 केऱ्याच्या बाहेर आपण या ठिकाणी पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये टीम मिडविक आणि वायडिश लॉंग ऑफ मध्ये यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी सन्मान दिला चेंडूवरती फक्त एकच धाव. एका धावाच्या बरोबरीने संघ जाऊन टिपता. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 16 धावा आहेत. जबरदस्त सुरुवात बेधडक सुरुवात P1 मध्ये सुरेख सुरुवात. प्रतीक पाटील आणि प्रणव अतिशय शांत डोका घेऊन या ठिकाणी खेळ करत असताना संघाला सावरण्याचं काम सातत्याने तो करत असतो. एकूण षटकाचा आपण विचार केला षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर असताना इथे गोलंदाज सज्ज असताना पाहतो ऋतिक म्हात्रे. शॉट फाईन लेग शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षणाचं जाल इथे आखलं गेलंय गोलंदाजीसाठी. गोलंदाज मात्र ऋतिक म्हात्रे. षटकातील दुसरा चेंडू प्रणवसाठी. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चला ऑन साईड मध्ये क्षेत्ररक्षण फार वेगाने येतील वागतील उचल थोडंसं फंबल क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. तत्पूर्वी येथे मिळतील 2 धावा. 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 18 धावा. जबरदस्त ICC वर्ल्ड कप महिला भारतीय संघाने खूप चांगला विजय प्रस्थापित केला. जबरदस्त 2025 एक जबरदस्त फलंदाजी देखील तेवढीच पॉवरफुल पाहिली भारतीय संघाच्या बाजूनं. परंतु ते प्रणव स्ट्राईक एंडवरती होता खेळतानासाठी आपण त्याला पाहतोय. प्रणव पाटील षटकातील पुढील चेंडू गोलंदाज इथे ऋतिक म्हात्रे. हो याच ठिकाणी मात्र शॉट चांगला घेतलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत येतील वागतील उचलतील फेकतील तत्पूर्वी एकच धाव. एका धावच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतो. एकूण धावसंख्या 19 वरती. संतांनी सावध पवित्र धारण केले मी म्हणेन कारण समोर फलंदाज प्रतीक लयमध्ये आला त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक कशा पद्धतीने देण्याचा येईल याचा ठिकाणी मात्र तो प्रयत्न करत असताना प्रणव पाटीलला आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज सज्ज षटकातील पुढील चेंडू ऋतिक यांच्या षटकातील चौथा चेंडू. हो वॉट शॉट इथे मात्र मिस टायमिंग. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर प्रतीकला परतावा लागेल. समर्थ कृपा बंगला माडी फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी. समर्थ कृपा बंगला माडी फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी. वागणं तयाच हाय फाय आहे वागणं तयाच हाय फाय असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई. असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई. बघा दिलदार व्यक्तिमत्व धरणा येथे आमचे परममित्र आदरणीय श्री बालाराम मडवी यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक साक्षी स्टार स्पर्धेत आपलं स्वागत आहे.
नवीन फलंदाज आपण या ठिकाणी तो पहिला फलंदाज बाद झाला. प्रतीक आणि वैयक्तिक धावसंख्या योगदान दिलं आपल्या टीमसाठी. त्यानं 15 धावींचं योगदान दिला. खूप चांगली सुरुवात मात्र ट्रॉय एंडवरती त्याचा चेंडू आदळला आणि तो फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर. पहिला झटका क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर झाला. नंतर वन डाऊनमध्ये जितेश पाटील. षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत P2 मधले. गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू ऋतिक म्हात्रे. यावेळी सावध कार्पेट केल्याचा प्रयत्न होता. LBWची वांग आणि पंचाने अपील उचलून धरलाय. फलंदाज बाद होतील. जितेशला देखील मात्र परतावलाय. झटका क्रमांक 2 टीम रोहित जन्ब. गणेश्वर क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी. साक्षी स्टार सर्व्हिसने केली नियोजनाची तयारी. थँक्स DJ सागर प्रवीण. साईराजे या स्पर्धेमध्ये खास वैशिष्ट्य बघा, 5 दिवस का म्हटलं जातो अन्नदाता सदा सुखी. 5 दिवस भोजनाची व्यवस्था आमचे मित्र किशोर पोरजी त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सतीश शेठ म्हात्रे असतील, संजय शेठ म्हात्रे यांच्या परिवाराच्या माध्यमातून सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था ही सातत्याने 5 दिवस केली जाणार आहे. क्या बात आहे. अन्नदाता सुखी भव. जबरदस्त मानाची सन्मानाची आणि रायगडातील नंबर 1 टॉप स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. पिकअप त्या ठिकाणी पिकअप का टेम्पो चालक मालक त्या ठिकाणी असेल त्यांना विनंती करीन की तो टेम्पो आपण बाहेर काढा प्लीज. मंडप डेकोरेशन. षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज सज्ज. नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती प्रथम करत हॅट्रिक वरती हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणारा हा चेंडू पाहतोय गोलंदाज सज्ज. हो या ठिकाणी मात्र प्लेस करताय. सन्मान दिला. चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न तू मै या वेळेस मात्र धोका होता परंतु तो टल्ला गेलाय. षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ इथे समाप्त झालाय. संघाची एकूण धावसंख्या रोंजन ब टीम जाऊन पोहोचतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 20. 2 गडी बाद. मित्र जीवलग भाई सतीश केला जीवनामध्ये संघर्ष. त्याने सुरू केला बिझनेस. नाव साक्षी एंटरप्राइजेस. साईबाबाची कृपा शिरावर. साईबाबाची कृपा शिरावर. त्याला कशाची कमी नाही. आहो त्याला कशाची कमी नाही. असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई. असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. एकूण धावसंख्या 10 फलकावरती पाहिली गेली तर तब्बल धावसंख्या पाहिल्या तर 20. पहिल्या षटकामध्ये 15 होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावांनी 2 महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी कॅरी केल्यात. अप्रतिम जबरदस्त गोलंदाजी. ऋतिक म्हात्रेचा मी नक्कीच कौतुक करेन. जबरदस्त गोलंदाजी. आता क्षेत्ररक्षण विखुरलेले मोती आपण या ठिकाणी पाहतोय. क्षेत्ररक्षणाचं चाहूल या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफमध्ये जयेशवरती मात्र भरोसा इथे दाखल केला जातो. षटक क्रमांक 3चा मानकरी ठरलाय. P2चे 2 षटक होते ते पूर्ण केल्यात. एकूण धावसंख्या 10 फलकावरती रोंजन ब टीम जाऊन पोहोचले 19च्या घरात. स्ट्राईक एंडवरती आता फलंदाज प्रथम घरात लापून या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज सज्जन. षटकातील पहिला चेंडू जयेश पाटील. शॉर्ट ऑफ लाईनचा हा चेंडू होता. चेंडू चाललाय सरळ ऑडिश मिड विकेटच्या रिझन मध्ये. त्या ठिकाणी मात्र फंबल क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषे बाहेर. आउट ऑफ द पार. 4 रन. समाजसेवक डॅशिंग भारी. समाजसेवक डॅशिंग भारी. कधी कुणाला झुकला नाही. कधी कुणाला झुकला नाही. आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लय वेगळीच चर्चा आहे. आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लय वेगळीच चर्चा. क्या बात आहे. मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहिले तेजस. थोडी मिसफिल्ड तेजस ठाकूरच्या माध्यमातून पाहिले. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे बाहेर. 4 एकूण धावसंख्या 10 फलकावरती 2 डझनामध्ये 24 धावा. गोलंदाजाच्या षटकातील पुढील चेंडू. हा ट्रॅकरचा चेंडू. ड्राईव्ह करता चेंडू ऑन साईडला. यावेळी चाललाय चेंडू धन 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 गळ्यात. आउट ऑफ द पार. वन्स अगेन 4 रन. नंबर 6260. नंबर 6260. अरे नंपुरी का हिरो सतीश भाई. नंपुरी का हिरो. ये नंपुरी का हिरो सतीश भाई.
मिस फील्ड होत आहे त्याचं कारण नक्कीच प्रॅक्टिसची कमतरता कुठेतरी जाणवते. अवकाळी पडलेला पाऊस त्यानंतर मैदान अद्याप देखील ओलसर असताना पण त्या ठिकाणी पाहतोय. परंतु या मैदानावरती प्रचंड मेहनत संपूर्ण श्री गणेश्वर डान्सर टीमने या ठिकाणी केली आहे. कैलासदादा पोरजी असतील, किशोरदादा पोरजी, राहुल असतील आमचे आणि संपूर्ण टीम या ठिकाणी प्रचंड मेहनत घेताना पाहिली. एकूण धावसंख्या 10 फलकावरती पाहिले गेले तर तब्बल 28 धावा आहेत 10 फलकावरती. षटक क्रमांक इथे तिसरा प्रगतीपथावर असताना फुलर लाईनचं जेणू ड्राईव्ह करतात ऑफ साईडमध्ये टिपमधून क्षेत्ररक्षक येतील, वागतील, उचलतील, फेकतील, तत्पुरी मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ पुढे ठरतोय. एकूण धावसंख्या 29 च्या घरात. आता स्ट्राईक एंडवरती आपण प्रणवला पाहतोय. अतिशय शांत आणि संयमाने क्रिकेट खेळणारा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. कमी वयात त्यांनी एक उत्तुंग भरारी घेतली क्रिकेटच्या स्पर्धामध्ये. त्यांनी जबरदस्त उल्लेखनीय कामगिरी केली. मग रायगड प्रीमियर लीग असो, पनवेल प्रीमियर लीगमध्ये असो, अप्रतिम लाजवाब त्याची कामगिरी आपण या ठिकाणी पाहतो. परंतु आता संघाला सावरावं लागेल. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 29 आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज जयेश पाटील यांच्या षटकातील पुढील चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालेल लॉंग ऑनमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा फंबल क्षेत्ररक्षण. चुकीला माफी नाही. भरपूर चुक्या होतात मैदानावरती. क्रिकेटची सुरुवात देखील आपण पाहिली तर नक्कीच आता सुरू झाली आहे. प्रॅक्टिसची कमतरता कुठेतरी जाणवते. किडकली टीमच्या बाजूने आपण पाहिलं गेल्यात तर भरपूर मिसफील्ड या ठिकाणी होताना आपण पाहिली. धावसंख्या 10 फलके 3 दशकामध्ये पाहिल्यात तर 31 धावसंख्या 10 फलकावरती. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरा आणि 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. फुलर लाईनचा चेंडू होता. यावेळी चेंडू चाललाय ऑफ साईडमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी 2 धावा देखील नक्कीच पूर्ण होती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावच्या बरोबरीनं 33 धावा 10 फलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज जयेश पाटील यांच्या षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असताना आपण या ठिकाणी पाहतोय. 33 धावा 10 फलकावरती. प्रणव संयम बाळगतोय. अद्याप देखील बॅटचा फेस तो ओपन करत नाही. त्याला माहिती आहे तर टिकलो तर आणखीन एक मोठे मोठे फटके त्याच्या आधीच बाजू होणार यातील मात्र शंका नाही. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू जयेश पाटील. बॅक टू बॅक 2-4 आले. त्यानंतर एकूण धावसंख्या 5 चेंडूमध्ये त्याने धावसंख्या खर्च केल्या. तब्बल 13 धावा त्याने खर्च केल्यात. गोलंदाज सज्ज षटकातील शेवटचा चेंडू जयेश. ऑन साईडला जबरदस्त फटका. चेंडू खालती क्षेत्ररक्षक येतील. यावेळीच मात्र मोठा विकेट मैदानातून बाहेर. प्रणवला मात्र परतावला. झटका क्रमांक 3. प्रणव बॅक टू द डगआउट. सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा भारी माणूस हाय तो भला. त्याला गणपती बाप्पा यो पावला. रायगड ठाण्यात फेमस झाला. त्याला गणपती बाप्पा यो पावला. रायगड ठाण्यात फेमस झाला. विजय सागर यानंतर लढत असणारे बघा उत्तर शिव क्रिकेट संघ आणि सांगडे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. बघा स्पर्धेचे नियमावली आहे. पहिलं सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी तत्पूर्वी आपण मान्यवरांचा इथे सन्मान करणार आहोत. आज दानसर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती तन्वीताई बलिराम पोरजी इथे उपस्थित आहे घरात. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक सरचे इथे स्वागत करत आहोत आणि त्यांचा यथोचित सन्मान सुद्धा आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केले जाणार आहे. तीन षटकांचा खेळ ते समाप्त झाला आहे. संघाची धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहिली गेली तब्बल 33 धावा 10 फलकावरती. तीन षटकांची समाप्ती झाली. एकूण धावसंख्या 10 फलकावरती पाहिले गेले तर 33 धावे 3 फलंदाज बाद आहेत. प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. मैदानावरती अवकाळी पाऊस जरी पडला तरी प्रचंड मेहनत आमचे किशोरदादा पोरजे असतील, धनंजय दादा पोरजे असतील, राहुल दादा पोरजे असतील, आमचे किशोरदादा पोरजे असतील. चला सांगडे संघाचे संघनायक आणि उत्तर शिव संघाचे संघनायक टॉससाठी याचा आहे आपण. गोलंदाज पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 मानकरी. वैयक्तिक षटक आपण पाहिलं तर दुसऱ्याचा मानकरी ठरलाय गोलंदाज ऋतिक म्हात्रे. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर फक्त त्यांनी 5 धावा खर्च केल्या. त्यांनी महत्त्वपूर्ण 2 त्यांनी विकेट कॅरी केल्यात. ज्यावेळी स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय प्रथम घरात. शेवटचे 2 षटक असतील. आता मात्र अनामारी करावं लागेल, गेअर चेंज करावं लागेल.
कारण समोर संघ खिडकाळे संघ हा फलंदाजासाठी गणला जातो, परंतु गोलंदाजी त्यात पाहतो तो मात्र ऋतिक म्हात्रे. स्ट्राईक एंडवरती प्रथम घरातला आपण या ठिकाणी पाहतोय. 33 धावा फलकावरती 3 षटकांचा खेळ जरी समाप्त झालाय तरी धावसंख्या 11.00 सरासरीना एक चांगली धावसंख्या मी म्हणेन. आउटफील्ड भरपूर फास्ट होताना दिसतोय. पाटा विकेट, जबरदस्त विकेट या ठिकाणी पाहतोय. म्हणजे फलंदाजासाठी एक अनुकूल परिस्थिती त्या ठिकाणी असून नक्कीच होताना पाहतोय. गोलंदाजाच्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज ऋतिक म्हात्रे. यावेळी चांगला फटका, यावेळी गॅप देखील चांगला शोधलाय. चेंडू जात आहे 1 बाउन्स आउट ऑफ द पार. 4 रन. आयोजक नाम पुलीचा सतीश दादा म्हात्रे. मान्यवरांचा सत्कार करतोय संजय भाऊ म्हात्रे. गेला आमंत्रित विजय पाटीलला, गेला आमंत्रित निलेश भोईरला आणि त्या समीर दळवीला. या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धानसरी गावाला. या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. चला जास्त वेळ घ्यायची नाहीये बघा, वेळेची पाबंदी असणार आहे. प्रत्येक सत्रासाठी तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे 5 षटकांसाठी. चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धावा फलकावरती 37 धावा. प्रथमच्या बॅट्समधून चौकार क्रमांक 3 आपण पाहिला. ड्राईव्ह करतात ऑफ साईड मध्ये, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये अगदी स्क्रीनच्या समोर केलतात. एक धाव सहजरित्या पूर्ण आणि एका धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 38 धावा धाव फलकावरती. चांगली फलंदाजी प्रथम घरत या ठिकाणी संघाला सावरण्याचा प्रयत्न तो नक्कीच करतोय. तर स्ट्राईक एंडवरती सुशांत पाटील. चांगला खेळ या ठिकाणी मात्र करावा लागेल. सुशांतला षटक क्रमांक 4 इथे प्रगतीपथावर असताना ऋतिक म्हात्रे पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली. एकूण धावसंख्या 38 धावा आहेत. 3 फलंदाजा घाशन जरी गुंडाळला गेला तरी मात्र संघाला सावरण्याचं काम प्रथम घरत नक्कीच आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज सज्ज ऋतिक म्हात्रे षटक क्रमांक 4चा मानकरी. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. तिसरा चेंडू घेऊन येतील गोलंदाज. समोर आपण या ठिकाणी फलंदाज पाहतो सुशांत पाटील. एकूण धावसंख्या 38. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. एक धावच्या बरोबरीने सगळं जाऊन पुढे सरसावत असताना एकूण धावसंख्या धाव फलकावरती 39. 39 धावसंख्या धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 5 आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर नक्कीच तिसऱ्या षटकामध्ये 13 आल्या होत्या. ऋतिक म्हात्रे यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. स्ट्राईक एंडवरती नक्कीच प्रथम घरच्या बॅट्समधून 3 चौकार आपण पाहिल्यात. यावेळी चांगला फटका, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. येतील, वागतील, उचलतील. पुन्हा एकदा फंबल, क्षेत्ररक्षण. 2 धावा नक्कीच या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धावच्या बरोबरीनं संघ जाऊन पुढे सरसावतो. एकूण धावसंख्या 41. 41 धावा आहेत धाव फलकावरती. संतांनी साबोध सुरुवात. षटक क्रमांक 4 षटकातील शेवटचे 2 चेंडू प्रगतीपथावर. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण या ठिकाणी पाहतो. प्रथम चांगला सावरतो संघाला, मात्र इथे गोलंदाज देखील तितक्याच लयीने गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी. मी नक्कीच ऋतिकचं कौतुक करेन. जबरदस्त गोलंदाजी इथे त्याच्या माध्यमातून साकारली जाते गोलंदाज सज्ज. यावेळी LBW पुन्हा एकदा फलंदाज बाद. इथे मात्र प्रथमला परतावं लागेल. तो डान्सरवाला तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. मैदानामध्ये आशिष पाटील खऱ्या अर्थाने दाखल होत असताना आणि आशिषसाठी प्रत्येक षटकारांसाठी बघा 500 रुपयाचं कॅश प्राइज आमचे परम मित्र धनंजय दादा पोरजी धानसर यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. क्या बात आहे. एकूण धावसंख्या धाव करते पाहिली 41. 4 धक्के नक्कीच रंजन बस या संघाला नक्कीच मिळाले. फास्ट केलं जा आपण.
षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावर ऋतिक म्हात्रे चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती आपण पहिल्या चौकार आल्यानंतर ग्रेट कमबॅक मी म्हणेन ऋतिक म्हात्रे. स्ट्राईक एंडवरती आता फलंदाज आशिष पाटील जबरदस्त फलंदाज हार्डिटर फलंदाज आहे. षटकातील शेवटचा चेंडू आशिषसाठी यावेळी डान्सिंग डाऊन केल्याचा प्रयत्न ऑन साईडमध्ये केलतात. एक धाव सध्या पूर्ण एका धावच्या बरोबरीनं षटक क्रमांक 4चा खेळ इथे समाप्त होते. एकूण धावसंख्या धावा फलकावरती आखली गेली कोरली गेली. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 4 गडी गारत 42 धावा धाव फलकावरती. चला दानसर गावातील ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व इथे उपस्थित असाल तर आमच्या साक्षी स्टार क्रीडा स्पर्धेचे ऑर्गनायझर आमचे मित्र किशोर पोरजी कैलाश पोरजी निलेश पोरजी आहे जे गणेश्वर क्रिकेट संघ दानसर कमिटीच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि आशिष पाटीलसाठी बघा प्रत्येक षटकार 500 रुपये प्रत्येक चौकारासाठी 300 रुपयाचा कॅश प्राईज धनंजय दादा पोरजी दानसर यांच्या वतीने. शेवटचा षटक हाणामारीचा षटक या ठिकाणी रौद्र रूप धारण करावं लागेल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण आशिष पाटीलला मात्र या ठिकाणी पाहतोय. अंतिम गोलंदाज धीरज ठाकूरवरती भरोसा इथे दाखवला जातोय. कमी वयामध्ये टीममध्ये त्यांनी एंट्री केली आहे परंतु आता त्याला संधीचा सोनं करावं लागणार आहे. शेवटचा षटक हाणामारीचा षटक टार्गेट सेट करावं लागेल. इथे एकूण धावसंख्या 4 षटकांची समाप्ती झाल्यानंतर 42 धावा धाव फलकावरती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज या ठिकाणी आशिष पाटील आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती सुशांत पाटील त्याला साथ देण्यासाठी सज्ज गोलंदाज धीरज ठाकूर. षटक क्रमांक अंतिम षटक घेऊन येतील धीरज ठाकूर. फास्ट केला आपण टाइम जास्त घेता. क्षेत्ररक्षण विकुल डीबी एक्स्ट्रा कर डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजावट केली जाते. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट टर्मॅन मध्ये देखील क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. आणि अंतिम षटक घेऊन येतात धीरज ठाकूर. समोर फलंदाज आशिष पाटील समोरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न यावेळी चेंडू त्याला ऑन साइड मध्ये एक धाव सहज पुन्हा दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा फंबल क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातील आणि 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतोय 44 अर्थातच 44 धावसंख्या धाव फलकावरती. आता रौद्ररूप धारण करावं लागेल सुशांत पाटील. बघा आशिष पाटील साठी प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी धनंजय दादा पोरजी दानसर यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. आणि आमचे दोस्तीच्या दुनियातील एक दमदार व्यक्तिमत्व बालाराम मडवी यांच्या वतीने षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. बक्षिसांची नक्कीच जाहिरात इथे केली झाली. स्ट्राईक एंडवरती सुशांत आशिष आहेत. यावेळी फटक्यातच सुरेख फटका डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असणार. वॉट अ कॅच जबरदस्त झेल टिपला तेजसनं आणि ते फलंदाज बाद झालं तर मात्र आशिष पाटील. म्हात्रे हाय दिलदार गोरगरिबांचा मदतगार गोरगरिबांचा मदतगार गोरगरिबांचा मदतगार गली गली ने मच गया शोर आया रे आया अपना आया रे आया अपना आया रे आया रे आया अपना आया रे. एक सहाय बनला का तवारी पाई जानती है पब्लिक सारी संगत उसकी धरो अब संगत उसकी धरो. क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जय चेरोबा सांगडे येथे उपस्थित आहे. उत्तर शिव सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला येणं गरजेचं आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स साईराजे. नवीन फलंदाज विक्रमला मात्र इथं नक्कीच विक्रम करावा लागणार आहे कारण एकूण धावसंख्या धाव फलकावरती 44 अंतिम षटक प्रगतीपथावर असताना मॅच आनंद घेतात आमचे बंधुतुल्य मित्र धीरज पाटील या ठिकाणी आले. धीरज या मंचकावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अनंतदादा पोरजी या ठिकाणी आले. त्यांना विनंती करेन मुख्य मंचकावरती आपण यावं. अनंतदादा पोरजी आपलं स्वागत आहे. गोलंदाज सज्ज स्ट्राईक एंडवरती विक्रमला मात्र रौद्र रूप धारण करावं लागेल. शेवटचा षटक हाणामारीचा षटक टार्गेट सेट करणारा षटक. हो यावेळी जबरदस्त वेगवान चेंडू जबरदस्त चेंडू डिलिव्हरी केला. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावते. तत्परी डॉट चेंडूची सफर. नक्कीच पहिला डॉट चेंडू मात्र या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय कारण विकेट आपण या ठिकाणी पाहिले 5 फलंदाज मैदानाच्या बाहेर अर्धी सेना मैदानाच्या बाहेर. स्ट्राईक एंडवरती विक्रम षटक क्रमांक इथे अंतिम प्रगतीपथावर असताना शेवटचे 3 चेंडू या ठिकाणी मात्र शिल्लक असतील.
ट्रॅकर होता चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना डीप मधून क्षेत्ररक्षक येतील तू मय इथे कॉल होणं गरजेचं होतं. लगेच या ठिकाणी धावा 2 एकवटल्यात आणि 2 धावच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपला. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 46 धाव फलकावरती. अंतिम षटक शेवटचे 2 चेंडू षटकार चौकारासाठी इथे बक्षिसांची खैरात केली जाते. धनंजय दापूरचे असतील षटकार हॅट्रिकसाठी देखील बालादादा मडवी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक देखील आहे. परंतु अद्याप एकही षटकार येत नाहीये, चौकार येत नाही. परंतु शेवटचे 2 चेंडू प्रगतीपथावर असतील आणि 2 चेंडूमध्ये तुम्हाला रौद्ररूप धारण करावं लागेल. अभि नाही तो कभी नाही. गोलंदाज सज्जन धीरज ओहो जबरदस्त चेंडू डान्सिंग डाऊन केल्याचा प्रयत्न होता. धीरज ठाकूर संघाला धीर देतोय, सावरतोय आणि एकूण धावसंख्या धावफलक 46 आणि अंतिम चेंडू असलेल्या षटकातील आणि या सत्राचा देखील या चेंडूवरती षटकार आला तर 52 होतील, चौकार आला तर 50 कंप्लीट होतील. परंतु पाहूया अंतिम चेंडूवरती काय रहस्य असेल. षटक क्रमांक 5वा समोर फलंदाज विक्रम. हो इथे मात्र अलॉंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला केल्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क हो इथे जुलत नाहीये. इथे पहिला सत्र कंप्लीट झालाय. नक्कीच रोहिंजन ब संघाच्या एकूण धावसंख्या धावफलकावर लागले गेल्या 46 आणि 47 धाव्यांचं आव्हान इथे असेल तो मात्र जय भोले 11 अर्थातच खिडकाले टीमसाठी. इथे तन्वीताई आपण उपस्थित राहिल्या स्पर्धेतून सांगता घेता मनपूर्वक आपलं आभार व्यक्त करतो आम्ही माजी सरपंच. तत्पूर्वी जे चेरोबा सांगडे विपक्ष उत्तर शिव दरम्यान इथे नाणेफेक केली जाईल. जे गावदेवी प्रसन्न उत्तर शिव आणि नाणेफेक करण्यासाठी आमच्या धरणा येथील एक दमदार व्यक्तिमत्व बालाराम मडवी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. सतीश शेठ म्हात्रे यांचे परम बंधू आणि जिवलग मित्र म्हणून परिचित असणारे बालाराम मडवी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल इथे जे चेरोबा इथे उत्तर शिव क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल. दोन्ही क्रिकेट संघाला जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर साक्षी स्टार स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही शुभेच्छा देतो. संघनायक नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. ही स्पर्धा बघा मोसमाची सुरुवात झालेली आहे. काल भारतदादा मात्रे नागझर यांची स्पर्धा, त्यानंतर किशोर पोरजी यांची स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. किती उत्कंठा आहे ही स्पर्धा खेळण्याची. खूप छान वाटतंय. ग्राउंड तर अतिशय सुंदर आहे आणि खेळायला पण मजा येईल आणि आयोजकांचं हार्दिक स्वागत. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथम दर्शनीय कोणता निर्णय आपण स्वीकारणार आहात. क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करणं पसंत केलं. हाच निर्णय तुम्ही का पसंत केलं. कारण प्रॅक्टिस पण नाही आणि चेसिंग करायला जरा चांगलं वाटेल आम्हाला पण. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित साक्षी स्टार क्रीडा स्पर्धा आमचे परम मित्र साक्षी एंटरप्राइजेसचे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश शेठ म्हात्रे साहेबांची सुकन्या साक्षीच्या नावाची जी नामांकित स्पर्धा आहे, स्पर्धेचा तुम्ही घटक बनलेला आहात. या स्पर्धेबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल. स्पर्धा आपल्याला कशी वाटली. अतिशय सुंदर आयोजन आहे, चांगलं वाटेल खेळायला. थँक्यू सो मच. जे चेरोबा क्रिकेट संघ सांगडे नाणेफेक कौल तुमच्या विरोधात गेलेला आहे. नाणेफेक जिंकले असते कोणता निर्णय स्वीकारला असता. फलंदाजीच करणार होतो आम्ही. आता मात्र तुमच्या मनासारखं झालेलं आहे. नाणेफेक गमावल्यानंतर तुम्हाला फलंदाजी करण्याची संधी प्राप्त होणार आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल. 50 ते 60 मध्ये बनवण्याचा प्रयत्न असेल. 50 ते 60 यामध्ये महत्वाची भूमिका कोणत्या फलंदाजांवर असेल. सुधीर आहे, मी आहे, मंगेश आहे. आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल. कसं वाटलं आयोजन आपल्याला. इथे खास या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे 5 दिवस सर्व प्रेक्षक खेळाडू आणि मान्यवरांसाठी आमचे सन्मानित किशोर पोरजे असतील, संजय शेठ म्हात्रे, इनामपुरी, सतीश शेठ म्हात्रे यांच्या संकल्पनेतून सर्वांची भोजनाची व्यवस्था 5 दिवस केली जाणार आहे. ही संकल्पना स्पर्धेमध्ये आपल्याला कमी स्वरूपात बघायला मिळतो. काय सांगू शकाल जी भोजनाची व्यवस्था खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी करण्यात आलेली आहे. कसं वाटलं आपल्याला याबद्दल. अतिशय उत्तम सोय केलेली आहे आणि गेल्या वर्षी पण होती, दरवर्षी होत आहे. गेल्या वर्षी आम्ही खेळलो होतो. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल इथे उत्तर शिव क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर
प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेला आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जय चेरोबा सांगडे क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. यापूर्वी वळूया आपण सामन्याकडे. आवाज ऐकला साई राजे यांचं पहिलेच सत्रात. आता वळणार आहोत पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष नामांकित समालोचक योगेश मडवी मॅन फ्रॉम सिद्धी करोल यांच्याकडे. हॅलो, दर्शन वावेकर यांचं आगमन झालेलं आहे. जय गणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने तुम्हाला स्टेजवर आमंत्रित केलेले आहे. O2 योगेश मडवी. हॅलो सिक, हॅलो सिक. धन्यवाद महागुरु, धन्यवाद साईराजे. कबाई केशरी गंध अमा शिव छत्रपतींचा छंद मुकाणे एकच नामघोष जगदंब जगदंब. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आपण सर्वजण पाहतात स्वर्गीय किसन दशरथ पोरजे आणि जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर आयोजित साक्षी स्टार सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड चषक 2025 शानदार पर्व. सालाबाद प्रमाणे याही वर्षी या स्पर्धेचं देखणं आयोजन. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. 47वेचं लक्ष मनाशी बागून खिडकाई संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि ते पहिला बॉलवरती बॉल मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर श्री गणेश केलाय चौकाराबरोबर खिडकाई संघाचं. चौकाराने श्री गणेश केला डावाची सुरुवात केली. इनिंगला सुरुवात करत असताना अकाउंट ओपन केलं 4 धावेनं महेश पाटील. दुसरीकडे तेजस पाटील हे दोन ताकदवर काढू एकमेका समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे रोहिंजन संघ आणि दुसरीकडे खिडकाई संघ. एक सामना आपण पाहणार अतिशय सुंदर. फुल टॉस चेंडू प्रहार केलाय. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेषा बाहेर. ब्रँडेड षटकार. शून्यातनं स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा, आईच्या स्वप्नातनं स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, औरंगजेब, डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रज असे 8 जगातले महाशत्रू. या 8 शत्रूंना एकाच वेळी नामरण करणारा जगातला महासम्राट राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे संगीत तुम्ही ऐकतायत सकाळच्या सत्रामध्ये. साक्षी स्टार चषकाचं दमदार आयोजन आणि खरं तर संजय दादा मात्रे देखील उपस्थित राहिले उद्घाटन समारंभासाठी. त्यांची स्पर्धा आहे आणि आज या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पहिला दिवस, पहिला मॅच. एकीकडे महेश पाटीलला आक्रमक रूप धारण केलंय. एक चौकारानंतर षटकार. स्विच हिट या स्पर्धेमधला अगदी गोड फटका महेश पाटीलच्या बॅटमधून बॅकवर्ड पॉइंट सीमारेखा बाहेर. अजून एक लय भारी चौकार. मुग्ध करणारे संगीत डीजे सागरच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये येत असतात आणि खरं तर आज देखील या साक्षी स्टार चषकामध्ये त्यांची कामगिरी देखील महत्वाची आहे. यावेळेस देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. प्रत्येक बॉल तुम्ही त्या पद्धतीने खेळू शकत नाहीये कारण आम्ही नेहमी सांगतो की जर तुम्हाला रिव्हर्स शॉट खेळायचा असेल, तुम्हाला स्विच हिट करायचं असेल, तुम्हाला आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये फटके मारायचे असतील तर तुमच्याकडे 2 गोष्टी असल्या पाहिजेत. पहिली गोष्ट तुमच्याकडे नजर तेज असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुमचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स पाहिजे की तो मी करू शकतो. तरच तुम्ही अशा प्रकारचे फटके खेळू शकता. 4 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार. टोटल आपण पाहिली तर 14 धावा स्कोरवरती लागलेत. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, पुढे येऊन करण्याचा प्रयत्न. बॅटची एज होती की हा प्रश्न त्यांना विचारला जातोय कारण पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला 2 प्रोफेशनल पाहायला मिळतात. पंच एकीकडे
अनुभव असलेला खेळाडू अर्थात उत्तर शिवचा मनोज पवार मॅन फ्रॉम उत्तर शिव, तर दुसरीकडे रोहिंजन संघासाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळला सचिन कडू फिरकीचा जादूगार पंचांच्या भूमिकेमध्ये पंचांची भूमिका पार करतायत आणि नक्कीच तो डिसिजन देखील पंच आमच्यापर्यंत योग्य रीतीने पाठवतील. बॅट लागल्यानंतर एज लागल्यानंतर बॉल ग्राउंडवरती लँड झाला की डायरेक्ट किपरच्या हातामध्ये गेला, हा प्रश्न आता पंचांनी तिसऱ्या पंचांना विचारलाय. टीव्ही अंपायर आमच्या सोबत जॉईन होतील एक स्टार खेळाडू कैलास दादा पोरजी, ज्यानं अनेक वर्ष क्रिकेटला दिली आहेत दानसर गावासाठी. तो कधी स्वतःच्या नावासाठी नाही खेळला तर कधी त्यांनी नेहमी क्रिकेट खेळलं गावासाठी, असा दानसरचा कैलास दादा पोरजी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. या स्पर्धेला संपूर्ण जबाबदारी आमचे किशोरदादा पोरजी, खरं तर एक सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू, त्यानंतर संकेत पोरजी, संपूर्ण आमची श्री गणेश्वर क्रिकेट संघ धानसर, सर्व आमचे मेंबर्स. नक्कीच जशी वेळ मिळेल तशी आम्ही तुमच्यापर्यंत आमच्या आयोजकांची नावं पोचवू. परंतु आता तिसरे पंच इथे चेक करतायत की बॅटला बॉल लागल्यानंतर परफेक्ट डायरेक्ट हातामध्ये गेलाय की ग्राउंडवरती लँड होऊन गेलाय. ह्या गोष्टीची चर्चा आता आणि पाहणी केली जाते टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. खूप चांगलं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहतायत युट्यूबच्या माध्यमातून. अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. खरं तर त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. कृष्णा म्हात्रे आणि त्यांची टेक्निकल टीम सध्या कार्यरत आहे या साक्षी स्टार चषकाला यशस्वीरित्या पार करण्यासाठी. खरं तर नवी मुंबई वेलफेअर असोसिएशन फाउंडेशन असोसिएशन यांच्या माध्यमातून देखील अपोलो हॉस्पिटल यांच्या माध्यमातून या 5 दिवस महागुरु इथे कोणत्याही खेळाडूला कुठल्याही प्रकारची इजा झाली तर ॲम्ब्युलन्स सेवा आणि फ्री त्याच्यावरती मोफत उपचार करण्यात येतील. खरं तर महागुरु अशा स्पर्धा फार कमी वळतात आणि फार कमी ठिकाणी असतात. तर त्याच्यातली एक नंबर 1 स्पर्धा म्हणजे साक्षी स्टार क्रिकेट स्पर्धा दानसरमध्ये सुरू झालेली आहे ना. एकदम अतिशय उत्तम प्रतिक्रिया आपण इथे खऱ्या अर्थाने दिलेली आहे. योगेश, आपल्या मताशी मी सहमत आहे, कारण आपण अनेक रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक स्पर्धेत जात असतो. ॲम्ब्युलन्स सेवा मात्र कमी स्वरूपात उपलब्ध असतं. त्याबद्दल नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशनच्या सर्व टीमचं आपल्याला अभिनंदन करावे लागेल. जी हां, तर इथे डिसिजन आलाय नॉट आउट, कारण बॉल बॅटला लागल्यानंतर बाउन्स होऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेला. योग्य डिसिजन. मी तेच सांगितलं की जेव्हा तुमचे पंच चांगले असतात, तुमची स्पर्धा जेवढी मोठी आहे आणि तिला यशस्वी जर करायचं असेल तर तुमच्याकडे पंच कमिटी योग्य आणि चांगले पाहिजे. तर गुड डिसिजन फ्रॉम थर्ड अंपायर कैलास पोरजी, फ्रॉम मनोज पवार अँड सचिन कडू. खरं तर शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला धाबा झाला 14. टार्गेट बनवायचे ते 46 झालेत. सुंदर चेंडू पडल्यानंतर अगदी वेगवान बॉल पडल्यानंतर हलकासा टॉस झाला, सरळ फलंदाजाला बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना केडकरी संघाने केल्यात इथे 14 धावा. म्हणजे जिंकण्यासाठी आता 33 धावीची गरज आहे. येणारे 24 चेंडू आणि 33 धावा मैदानाभोवती खरं तर आता टीम रोहिंजनला संघर्ष करावा लागेल. बघा, आमचे ओम साई डीजे रोंजन क्रिकेट संघ मैदानात खेळतो, परंतु सागर आणि प्रवीण आमचे साऊंड सिस्टीमचे जे ओनर्स आहेत त्यांचं कौतुक करावे लागेल. आणि खास करून आज ही स्पर्धा लाईव्ह प्रसारण पाहतो फॉर्च्यून इव्हेंटचे संपूर्ण आमचे कृष्णा म्हात्रे, त्यांची संपूर्ण टीम इथे सज्ज झालेली आहे. क्वालिटी विथ क्लॅरिटी याचा संगम योगेश मडवी आपल्याला इथे बघायला मिळतो फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून. ओ टू योगेश मडवी. नक्कीच उल्लेख केला की स्पर्धा तुमची यशस्वीरित्या पार करायची असती तर तुमच्याकडे पंच कमिटी चांगली पाहिजे. तुमचा लाईव्ह टेलिकास्ट जो आहे तो देखील तुमचा चांगला पाहिजे. तुमचे समालोचक चांगले पाहिजेत आणि यामुळे तुमची स्पर्धा चर्चित होत असते. कृष्णा म्हात्रे त्यांची पूर्ण टेक्निकल टीम फॉर्च्यून इव्हेंट गेली 7 समुद्र पार हे नाव तुम्ही सातत्याने ऐकतायत. त्यांची पूर्ण टेक्निकल टीम पुन्हा एकदा कार्यरत आहे या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. ओव्हर नंबर 2 पहिला बॉल टॅप केलाय. समोर फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि जोपर्यंत चेंडू फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली.
काय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. तेजसनं पाहिलं की एकीकडे महेश पाटील एक आक्रमक खेळ करतोय आणि त्याला पहिला बॉलवर 30 स्ट्राईक दिली. हे फार महत्वाचं क्रिकेट आणि योग्य क्रिकेट अशा वेळी तेजस पाटीलच्या बॅटमधून आलाय. आशिष पाटील एक नामवंत गोलंदाज, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कमी काळामध्ये या खेळाडूने उंच शिखर गाठले, परंतु इकडे महेश पाटील थांबणार नाहीये. त्यानं सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्पेअर लेगला सीमारेषा बाहेर बॉलला पाठवलाय. दमदार चौकार. काय जबरदस्त फटकेबाजी एकीकडे आपण पाहतोय. महेश पाटील 3 चौकार 1 षटकार. सुंदर खेळ. फुल टॉस चेंडू बॅटवरती आलाय, अगदी पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या डोक्यावरनं. ज्या नावाची चर्चा आता मैदानामध्ये होत होती, 3 चौकार 1 षटकार आणि त्यानंतर लगेच आक्रमण. अजून एक ब्रँडेड षटकार महेश पाटीलच्या बॅटमधून. महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचे माझे छत्रपती राजे, भगवा झेंडा हाती घेऊन मावले आम्ही त्या राजांचे. ते शिवरायांच्या मावळे स्वराज्यासाठी लढले, अनेक किल्ले जिंकले. कधी छत्रपती शिवरायांनी आपल्या ताकदीवरती, कधी मावळ्यांच्या ताकदीवरती अनेक किल्ले लढले. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मंत्र दिला की परिस्थिती किती कठीण असू द्या, त्या परिस्थितीवरती रडत बसण्यापेक्षा लढत बसा, मग विजय आपला आहे. आता तेच करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. रोहिंजन क्रिकेट संघाला लढावं लागेल, कारण आता संघ थोडा अडचणीमध्ये चाललाय. या ओव्हरमध्ये देखील 11 धाबा आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 14, टोटल 25 धाबा. हा चेंडू नक्कीच पडल्यानंतर फार वेगवान होता आणि फलंदाज बाद झाला. यष्टा उद्ध्वस्त झाल्या, बेल्स उडाली आहे. म्हणजे पहिली विकेट मैदानाच्या बाहेर ज्या काढून आक्रमक खेळ केला आणि संपूर्ण मॅचची जबाबदारी घेत त्यानं फटकेबाजी केली, तो खेळाडू महेश पाटील चाललाय माघारी. पहिला विकेट खिडकाळी संघाला पहिला धक्का. गजानना गणराया देवाच देव महान, तू देवाच देव महान. तव भक्ताला सतीश व्हायला भक्तीचं वरदान दे रे, भक्तीचं वरदान. या स्पर्धेमध्ये एखादा संघ जर पराभूत झाला तरी त्यांच्यासाठी सुद्धा दुपारच्या सत्रात इथे भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि आमच्या जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर स्पर्धेचे शिलेदार किशोरदादा पोरजी यांनी सूचित केलेलं आहे की सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद मात्र दुपारच्या सत्रामध्ये घ्यायचे आहे. हो टू योगेश मडवी. नक्कीच स्क्रीनमध्ये देखील दाखवलं जाते. तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून हे मॅच पाहत असाल तर बघा, इथे जेवणाची उत्तम सोय. सतीश दादा मात्रे म्हटलं की तुम्हाला स्पर्धा चर्चेची पाहायला मिळेल नक्कीच. आणि संजय दादा मात्रे यांची स्पर्धा आणि आज स्क्रीनवरती दाखवलं जाते. सर्वांना नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर जरूर आपण घरी असाल तर प्लीज आपण इथेपर्यंत पोहोचा, या स्पर्धेचा आनंद घ्या. आणि आज सर्वांसाठी, आज नव्हे तर गेली 5 दिवस सातत्यानं कैलास दादा आणि किशोर दादा यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. सर्व प्रेक्षकांसाठी, सर्व खेळाडूंसाठी. महेश बाद झालाय. नवीन बॅट्समन जयेश पाटील. पहिला बॉल मोठ्या फटक्याचा त्यानं प्रयत्न केलाय. आशिषला मी मगाशीच सांगितलं, अनेक वर्ष क्रिकेट खेळाय, कमी काळामध्ये या खेळाडूनं उंच शिखर गाठलंय. तो आशिष पाटील मैदानावरती जरी 2 मोठे फटके आले तरी त्या खेळाडूला शांत केलं आशिष पाटीलनं. आणि इथं आता कमबॅक देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढने वालों के कदमों में जहान होता है. आता रोहिंजन संघाला लढावं लागेल, कारण या ओव्हरमध्ये बॉल फेकले गेले 5. टीमची टोटल सध्या आपण स्कोरवरती पाहिली 25, म्हणजे अद्याप आपण इथून पाहिलं 22 धाब्याची गरज आहे. सेकंडवरती जयेश आलाय, परंतु इथे जयेशच्या बॉल बॅटला लागत नाहीये. डॉट चेंडू आले. कमबॅक चांगलं झालं. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये चौकार षटकार आले, परंतु त्यानंतर कमबॅक केलं. महेश बाद झाला, दबाव टाकले. 3 षटकं आता बाकी आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 25 धाबा लागलेत, म्हणजे 18 बॉलमध्ये आता 22ची आवश्यकता आहे. खिडकाली संघासाठी टार्गेट मोठं नाहीये, परंतु आता संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये तो रोहिंजन संघाला.
बघता बघता पूर्ण होईल नवी मुंबई विमानतळ नवदीपांचं जळगाव हीच जनतेची तळमळ इनामपुरीचा सतीश मात्रे सांगे दीपांची महती इनामपुरीचा सतीश दादा सांगे दीपांची महती दीपांचं नाव लागेल विमानतळाला ठेवी नवसाचा गणपती दीपांचं नाव लागेल विमानतळाला ठेवी नवसाचा गणपती दीपांचं नाव लागेल विमानतळाला ठेवी नवसाचा गणपती दीपांचं नाव लागेल विमानतळाला ठेवी नवसाचा गणपती. जय गणेश्वर 40+ क्रिकेट संघ धानसर आयोजित तुम्हाला जय गणेश्वर चषक पाहायला मिळेल येत्या 27, 28, 29 आणि 30 4 दिवस इथे स्पर्धेचं आयोजन केलं. 40+चे 16 संघ आहेत आणि रेग्युलर म्हणजे ग्रामीणचे आपले 16 संघ आहेत. अशा प्रकारे आपण 32 संघांचा लॉट पाहणार आहोत. 60,000, 30,000, 15,000 आणि 15,000 या स्पर्धेमध्ये प्रवेश फी असेल 7,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीजसाठी बघा 2 फ्रीज आहेत रेग्युलर आणि 40+साठी एक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी देखील सायकल आहेत रेग्युलर आणि 40+साठी. त्यापुढे आपण सेलेक्शनसाठी शूज आहेत दोघांसाठी. अशी भव्य दिव्य स्पर्धा येत्या 27 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान याच ग्राउंडवरती होणार आहे. तर आपण तात्काळ लगेचच संपर्क करायचा आहे आमच्या कमिटीसोबत. 17 चेंडू 22 करायचे. पहिला चेंडू डॉट फेकलाय. गोलंदाजी मार्कवरती प्रथम घरात आलाय परंतु स्ट्रायकरवरती बॅट्समन तुम्ही पाहतायत जयेश पाटील तेजस पाटील सॉरी आणि जयेश पाटील नॉस्ट एंडवरती आहे. आता दोघांना चांगला खेळ करावा लागेल जो कार्य महेश पाटीलने सुरुवातीला केलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत आणि कॅच ड्रॉप कॅचेस विन द मॅच. जर असे जे सोडले तर सामना जिंकता येणार नाहीये कारण अशा मुवमेंटला संघ अडचणीमध्ये आहे आणि इथनं जर विकेट आली असती तर नक्कीच काही संघावरती दबाव येऊ शकला असता. परंतु एक एक चूक क्रिकेटमध्ये किती महागात पडते हे रोंजन संघालाही माहिती आहे आणि आता त्यांनाही कळून चुकले की ही चूक आमच्यासाठी कदाचित महागडी पडणार आहे. आणि धाबा पळकावरती धाबा 26 रन लॉस ऑफ 1 विकेट. जयेश पाटील पोलार्डच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला चौकार. सोबत खेळणार जय गावदेव प्रसन्न 11 फायटर उत्तर शिव संघ रेडी झालेत. टॉस जिंकून त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा. आणि बघा या मॅच मध्ये कोणताही संघ जिंको कोणताही संघ हरो आपल्यासाठी जेवणाची व्यवस्था आहे आमच्या आयोजन कमिटीद्वारे. पोलार्डच्या बॅटमधून चौकार आलाय. टीमची टोटल सध्या पोहोचली 30 वरती. गरज आहे आता 17 धावेची. ब्लॉकर मध्ये चेंडू फेकलाय खोदून काढलाय. जोपर्यंत लॉंग ऑन मधनं क्षेत्ररक्षक मिडॉनला येत नाही तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होतीये. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. दोघांमध्ये तालमेल कॉलिंग व्यवस्थित आहे किंवा या ठिकाणी आपण पाहिलं 2 धाबा पूर्ण केल्या. 2 धाब्याने संघ पोहोचलाय 32 वरती. आता फक्त 15 धाब्याची गरज आहे. या मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत झाली आहे खिडकली क्रिकेट संघाची. सातत्याने रायगड ठाण्यामध्ये हा संघ आपल्या नावाची छाप सोडतो. दुसरीकडे रायगडमध्ये कमी वेळेमध्ये चर्चित राहणारा संघ म्हणजे जय दुर्गा रोहिंजन. यावेळेस बॉल हवेत. फिल्डर पोहोचलेत आणि फलंदाज बाद. बिग धक्का. जयेश पाटील बॅक टू द डगआउट. रॉयल माणूस धानसर गावाचा 4 चौघात निघतोय नाव आमच्या किशोर दादाचा. पहिला धक्का आपण पाहिला त्यानंतर आता हा दुसरा धक्का लागलाय. जय दुर्गा रोहिंजन बद्दल आपण चर्चा करत होतो. गेली बरीचशी वर्ष त्याने पाहिली परंतु कमी काळामध्ये हा संघ चर्चेमध्ये राहिला. पूर्ण युवा टॅलेंट घेऊन हा संघ मैदानात उतरला आणि नेहमी यांच्या पार्टीशी सातत्याने खंबीर साथ राहिली. सन्मानी आमचे सोपानदादा पाटील जे नेहमी या संघाला सपोर्ट करतात. संघ बॅकफुटला असो किंवा चांगल्या फॉर्ममध्ये असो सोपानदादा नेहमी या संघाला सपोर्ट करत असतात. विनंती आहे सोपानदादा आपण आला असाल तर प्लीज आमच्या व्यासपीठावरती या.
साक्षी स्टार चषकाच्या वतीनं अर्थात आमचे संजय दादा मात्रे आणि सतीश शेठ मात्रेंच्या वतीनं आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय गोमाशेठ माली धानसर यांचं आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर. आपलं साक्षी स्टार स्पर्धेमध्ये स्वागत आहे. विकेट नंबर 2 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय करण पाटील. आल्या आल्या प्रहार केलाय, बॉलला पाठवलाय हवेमध्ये, परंतु तिथे जजमेंट चांगलंय, अचूक झेल टिपलाय आणि आता खेळ समाप्त झालाय. करण पाटीलचा आल्या पावली माघारी परतवलाय. मी तेच सांगितलं की हा तो रोहिंजन संघ आहे. कमबॅक करणं हे त्यांना माहिती आहे आणि कमबॅक केलाय आता त्यांनी मैदानाच्या आतमध्ये. का 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा पडकावरती 32 लागले, 12 मध्ये बनवायचे आहेत. खिडकाई संघाला 15 धावा. कोटीचा बंगला भारी बंगला सतीश म्हात्रेचा. त्याच्या गाडीनं ऑडी गाडीनं त्याच्या गाडीनं शोभतय भारी फोटो माझे एकवीरा माऊलीचा. त्याच्या गाडीनं शोभतय भारी फोटो माझ्या एकवीरा माऊलीचा. डीजे ओम साई डीजे सागर प्रवीण सन्माननीय ओमकार पोरजी यांचं इथे आगमन झालेलं आहे. खास करून जय गणेश्वर योगेश मडवी साई राजे. जर आपण विचार केला योगेश तर जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर क्रिकेट संघातील सर्व खेळाडू आणि संयोजन समितीचं सुद्धा आपल्याला आभार व्यक्त करावे लागेल, अभिनंदन. कारण ही स्पर्धा यशस्वी होण्याकरिता अवकाळी पावसानंतर सुद्धा पावसाची रिमझिम सुरू होती तरी सुद्धा कुठे एक जिद्दीने त्यांनी पुन्हा एकदा ही स्पर्धा होणार म्हणजे होणारच हा दृढ निश्चय केला आणि म्हणूनच आजपासूनच या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने शुभारंभ अगदी धूमधडाक्यात झाला. नक्कीच भले 2 दिवस का लेट होईना परंतु थेट आता या स्पर्धेचं आयोजन सुरू झालंय. कारण महागुरु या स्पर्धेची चर्चा याच विभागामध्ये नव्हे, पनवेल रायगड पासून ठाणे जिल्ह्यापर्यंत साक्षी स्टार चषकाची स्पर्धा असते आणि त्याच्या आतुरतेनं प्रेक्षक वर्ग वाट पाहतात, खेळाडू वाट पाहतात. ती स्पर्धा मित्र आता सुरू झाली आहे. एक दमदार आयोजन, कौतुक केलं पाहिजे संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीचं. खास म्हणजे किशोरदादा पोरजी आणि कैलासदादा पोरजी, संकेत गोंधली आणि संपूर्ण आमची टीम या ठिकाणी कार्यरत आहे स्पर्धेला यशस्वीरित्या पार करण्यासाठी. खरं तर आज या स्पर्धेतला पहिलाच दिवस आहे आणि पहिला मॅच प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतात. गोलंदाज तयार झाल्या बॉलिंग ट्रॅकवरती. प्रतीक पाटील 12 बॉलमध्ये 15ची आवश्यकता. पहिला बॉल बॅटच्या रडारमध्ये. यस इज दॅट डास इज अ मॅसिव्ह लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द पार्क 6 रन. पहिला बॉलवरती गोलंदाजचं स्वागत केलंय आणि जे दबाव होता आपल्या टीमवरती ते पूर्णपणे घालवलंय पहिल्या षटकारानं. कारण 12-15चं समीकरण 11-9 वरती समीप आलंय आणि म्हणजेच इथे प्रतीकवरती आक्रमण केलंय फलंदाज तेजस पाटील. ॲज द ओपनर सुरुवातीपासून शांत होता कारण सुरुवातीला महेश पाटील आक्रमक होता. त्याला माहिती आहे की आपल्या संघासाठी शांत पवित्र धारण करावं लागेल. मग विकेट गेले त्यानंतर आता गरज होती त्या क्षणाला इथे तेजसच्या बॅटमधून षटकार आलाय आणि टीम आता पोहोचली आहे टोटल 38 वरती. उलटा चेंडूचा वापर केला. समोर खेळतात अगदी स्क्रीनच्या समोर. स्ट्रेट ड्राईव्ह सरळ चाललाय धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. लय भारी चौकार तेजस पाटीलच्या बॅटमधून. प्रेक्षकांची झाली या गर्दी चौकार षटकार बघायला. या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धानसर गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा. चौकार आलाय. चौकाराबरोबर आता टीम टोटल पोहोचली 42 वरती. फक्त आता गरज आहे ती 5 धावेची आणि हा बॉल पाठवलाय हवेमध्ये. जजमेंट चांगलं झालं. तेजसची विकेट गेली परंतु आता काही इथे फरक पडणार नाहीये कारण संघ विजयाच्या समीप पोहोचलाय. फक्त 5 धावेची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक राहिलेत 9 चेंडू. गणेश्वर क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी. साक्षी स्टार सर्व्हिसने केली नियोजनाची तयारी. नावाजलेले खेळाडू आले
टोटल स्कोर आपण पाहिला 42 धावा. आता 5 धावेची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूमध्ये आता बनवायचे त्या 5 धावा. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तेजस ठाकूर. पॅडो स्वीप केलाय. विजयी फटका तेजस ठाकूरनं इथे ठोकलाय आणि सामना जिंकलाय. खिळकाई क्रिकेट संघानं दमदार प्रदर्शन केलं आणि या ठिकाणी पहिला सामना जिंकलाय. रोहिंजन संघ जयदुर्गा रोहिंजन संघ खरं तर या स्पर्धेमधून बाहेर झालाय. हार्डलक रोहिंजन संघ, तुमची कामगिरी चांगली राहिली. पुढच्या वाटचाळीसाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊ आणि विजयी संघाचं आम्ही अभिनंदन करू. थँक्स योगेश मडवी. साक्ष जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर आयोजित साक्षी ट्रॉफीचा पहिला दिवस, पहिली लढत खेळवली गेली. एका बाजूला जय भोले गावदेवी क्रिकेट संघ खिडकाली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी जय दुर्गा रोंजन क्रिकेट संघ. आणि या लढतीमध्ये जय भोले गावदेवी क्रिकेट संघ खिडकाली क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलं. त्यांचा आम्ही जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीने आणि आजचे आमचे प्रमुख पाहुणे साक्षी इंटरप्राइजेसचे मॅनेजिंग डायरेक्टर संजय शेठ म्हात्रे साहेब इनामपुरी, आमचे बालादादा मडवी धरणा, गोमाशेठ माली धानसर, सन्मान्य धनंजय पोरजी, संकेत पोरजी आणि बलिराम घरत यांच्या वतीने, निलेश पोरजी यांच्या वतीने तुमचं आम्ही अभिनंदन करतो. रोंजन क्रिकेट संघ आपण आमच्या व्यासपीठाच्या पाठीमाग भोजनाचा आस्वाद घ्यायचा बघा. पराभूत क्रिकेट संघाने लगेचच ज्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे भोजन कक्ष मध्ये जाऊन आपण स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावं. चला खिडकाली क्रिकेट संघा तर मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये खिडकाली संघाचा हार्ड हिटेड बॅट्समन खरं तर ज्याने 24 धावेची खेळी महेशने केली, परंतु त्याने सांगितलं ही मॅन ऑफ द मॅच मी डेडिकेट करतोय गोलंदाज धीरज ठाकूर साठी. चला धीरज या सामन्याचा हिरो राहुल पोरजी आणि अनिकेत पोरजी आमचे गुणलेखक, तुमचंही मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. महेश आपण देखील या महेश पाटील ज्याने 24 धावेची खेळी केली, परंतु त्यानं सांगितलं महागुरु की ही मॅन ऑफ द मॅच मी डेडिकेट करतोय. 15 वर्षाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळला, चांगली गोलंदाजी केली, शेवटचं षटक त्यानं फेकलं. धीरज म्हात्रे धीरज ठाकूर धीरज अभिनंदन धीरज खऱ्या अर्थाने. आणि धीरजला सामनावीराचा पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. गोमाशेठ माली आणि बलिराम घरत माजी सरपंच धानसर या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते धीरजचं कौतुक केले जात आहे. मित्रांनो एक युवा बघा, युवा वर्ग अतिशय आणि फ्युचर असेल बघा.